सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठीचे अर्ज मागवण्याचा हा दिवस आहे आणि या दिवसातली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की अद्यापपर्यंत कुणाच्याही नावाची निश्चिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आलेली नाही। तशी यादी ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा अध्यक्षांनी प्रदेशच्या वरिष्ठांकडे पाठवली आहे। 9+11 अशा पद्धतीची यादी आहे। आम्ही जेव्हा रोहिणी तडवळकर यांच्याशी चर्चा केली ते म्हणाले की बाबा संभाव्य ज्यांना वाटतं की त्यांना भरण्याचा आम्ही आदेश दिले। अंतिम यादी हे 1-2 दिवसामध्ये येईल, पण अंतिम यादी तर आली नाही, पण आपल्यासोबत आहेत की अंतिम यादीमध्ये नावाचा उल्लेख नसताना देखील जगदीश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सदस्य पदासाठी। सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाची आज अंतिम मुदत आहे फॉर्म भरण्याची 11 ते 1:30 या वेळेमध्ये अजून प्रदेशाचा कुठलाही निर्णय त्या ठिकाणी झालेला नाही आणि शहर अध्यक्षांना विचारून त्या ठिकाणी फॉर्म भरून ठेवायला हरकत नाही असं त्यांनी सांगितलं आणि मी अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्यासोबत जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। प्रदेशाचा जो काही निर्णय येईल अंतिम निर्णय त्यांचा असेल आणि ते जे काही निर्णय देईल त्या निर्णयाशी निश्चित आम्ही ठाम राहू अशा पद्धतीचे या ठिकाणी ही सर्वस्वी अधिकार हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्या म्हणून ह्या शहर अध्यक्षांकडे पदाधिकाऱ्यांकडे उमेदवारी देण्याच्या बाबतीमध्ये 19 बीट झालं होतं तसं होणार नाही यामध्ये निश्चित होणार नाही, कारण पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब या ठिकाणी विशेष यामध्ये लक्ष घातलेले आहेत आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष तसेच मुख्यमंत्री साहेब स्वतः यामध्ये लक्ष देऊन ज्या निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांचा या स्वीकृतच्या माध्यमातून निश्चित आहे आणि नक्की त्यामध्ये मला न्याय देतील असं मला आत्मविश्वास वाटतो। मुख्यमंत्री म्हणतायत की बाबा ज्या समाजाचं प्रतिनिधित्व जास्त आहे अशा समाजाला प्रतिनिधित्व न देता मायक्रोमध्ये असलेल्या व्यवस्थेमधल्या समाजाला प्रतिनिधित्व द्यावं, तरी देखील तुमचा अर्ज दिसतो, कारण लिंगायत समाजाचे 17 आहे। यामध्ये असं आहे की जरी समाजाला त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संख्येनं त्या ठिकाणी मिळालेलं असलं तरी महानगरपालिकेचं कामकाज त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं व्हावा आणि जुन्या लोकांना त्या ठिकाणी सभागृहामध्ये त्यांची मदत नक्की त्या ठिकाणी होईल का अशा पद्धतीचं विचारधारा त्या ठिकाणी सुरू असल्यामुळे माझं निश्चित त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य यामध्ये प्रदेशाकडून नाव नक्की होईल असं मला आत्मविश्वास वाटतो। मी मगा म्हणाल्याप्रमाणे लिंगायत समाज आहे, पद्मशाली समाज आहे, मराठा समाज आहे, धनगर हे मेजर जर का सोडले असं कोणाला असं कधी काय वाटतं तुम्हाला की असे कुठल्या समाजाला प्रतिनिधित्व मिळेल? यामध्ये मला नक्की असं वाटतं की मारवाडी समाजाला नक्की एक प्रतिनिधी त्या ठिकाणी मिळेल आणि त्याचबरोबर भावसार समाज असेल, जे काही सोलापूर शहरामध्ये तेली समाज असू शकतं त्यामध्ये निश्चित असू शकतं आणि मला असं वाटतं की ज्या लोकांना या 87 जे निवडून आले त्यामध्ये प्रतिनिधी दिलं गेलं नाही त्या छोट्या समाजाला यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न प्रदेश पातळीवर त्या ठिकाणी आहे आणि निर्णय करताना नक्की त्या ठिकाणी या सर्वसमावेशक निर्णय त्या ठिकाणी होईल असा मला आत्मविश्वास वाटतो। जवळपास तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं अनुभवाच्या जोरावर बघितलं तर अनुभव असणारे किती जण असतील? मला वाटतं दोघं तरी नक्की असतील, रोहिणीताई त्या ठिकाणी असतील आणि माझं निश्चित त्या ठिकाणी विचार होईल असं मला वाटतं आणि जे 2 असतील का 3? 2 असतील असं मला वाटतं। 2 असतील। एकूणच जर का तुमचा सभागृहाचा जर का अनुभव बघितला तर नक्कीच 41 नगरसेवकांना त्याचा फायदा होईल, पण वैशिष्ट्य असं आहे की सुरेश पाटील नाही आहेत, महेश कोटे नाही आहेत आणि ह्यांच्या अनुपस्थितीमध्ये आता तुम्ही येणं हे म्हणजे एक चॅलेंजिंग आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अनुभवाचा अगदी आलेख हा उंचावलेला असणार आहे। नक्कीच या ठिकाणी आपण जी नावं घेतलीत महेश कोटे साहेब असतील, त्याचबरोबर मनोहर सपाटे साहेब, बिर्या साहेब, ही जी निष्णात मंडळी आहे ती या ठिकाणी नसणार आहेत, पण सुरेश पाटील असतील। आता नक्कीच या सभागृहाला जुन्या आणि कायद्याचं ज्ञान असलेल्या व्यक्तीची त्या ठिकाणी गरज आहे। कायद्याचं ज्ञान की तडजोडीचं ज्ञान? कायद्याचं ज्ञान त्या ठिकाणी असं म्हणजे मी अगदी गंभीर विचारतोय, कारण तुमच्यावर 41 नगरसेवकांची जबाबदारी आहे म्हणून म्हणतोय की कायद्याचं ज्ञान की तडजोडीचं? कायद्याचं ज्ञान त्या ठिकाणी देत असताना सोलापूर शहरातल्या आम जनतेला 15 लाख जनतेला चांगल्या पद्धतीची सेवा सुविधा या लोकांच्या माध्यमातून निश्चित त्या ठिकाणी पोहोचेल आणि जे काही प्रदेश प्रांत पातळीवरून जे निर्णय येतात, पक्ष पातळीवरचे निर्णय येतात, ते निर्णय निश्चितपणे त्या सभागृहामध्ये त्याचा ठसा उमटवून सोलापूर शहरातल्या आम जनतेला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेत असताना महानगरपालिकेचा कामकाज चालवत असताना तिथं कायदेशीर कामकाज चालवणं
हे अत्यंत गरजेचं असतं आणि हे चालवत असताना त्या ठिकाणी कायद्याचं ज्ञान खूप अभिप्रेत आहे. म्हणून मला असं वाटतं की नक्की त्याचा उपयोग सभागृहातल्या नवीन सदस्यांना, त्याचबरोबर सभागृहाच्या पटलावर जे विविध विषय गांभीर्यपूर्वक विषय येतात त्यामध्ये अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी विवेचन करणं, पटवून देणं, प्रशासनाला त्या ठिकाणी कामाला लावणं ही अत्यंत मौलिक जबाबदारी सभागृहाची असणार आहे. म्हणून निश्चित माझ्या ज्ञानाचा फायदा नक्की या ठिकाणी होईल असं मला वाटतं. सभागृहाचा नूर बघितला तर सभागृहामध्ये 3 गट आहेत असं आता आता बोललं जातं राजकीय वर्तुळामध्ये. हे गटाचं राजकारण होईल आणि त्याच्यामधून विकास कुंठला जाईल की खरंच एकमुखी असं भाजपाचं सत्ता म्हणून त्याच्यामधून विकासाला मार्ग निघेल? मला वाटतं की मुख्यमंत्री महोदय सोलापूर शहरावर विशेष लक्ष ठेवून त्या ठिकाणी आहेत आणि आता असलेले जयकुमार गोरे पालकमंत्री खूप डॅशिंग नेतृत्व या ठिकाणी आहे. आणि मला या ठिकाणी असं वाटतं की गटबाजीची या ठिकाणी धुरा न पाळता या ठिकाणी सोलापूर शहराचा विकास आम जनतेला जे काही आम्ही अभिवचन या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे त्याकडं त्या ठिकाणी त्या अजेंड्याकडं सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आणि गटबाजीला इथं मोठमाती देऊन नवीन सदस्यांना कार्यरत करणं ही नैतिक जबाबदारी सर्वांचीच असणार आहे. आमच्यासहित जे जे सभागृहामध्ये जुने लोक येणार आहेत त्या सगळ्यांचीच असणार आहे आणि त्यासाठी आम्ही निश्चित मोठ बांधू अशा पद्धतीचे आदेश. नक्कीच शुभेच्छा आमच्याकडूनच्या. धन्यवाद. ब्रेक न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.